आज मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार येत आहेत आणि त्याचं मोठ्या प्रमाणावर आयोजन मावळ विधानसभा मतदारसंघात काम या ठिकाणी होत आहे। अजित पवार आणि मुख्यमंत्री दोघेही मावळ विधानसभा मतदारसंघामध्ये येत आहेत, त्याबद्दल मावळचे अध्यक्ष म्हणून तुम्ही काय सांगाल? आज जरी मावळ तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या वतीनं त्या ठिकाणी बैठकीत मेळाव्याचं आयोजन केलेलं असलं, त्या ठिकाणी काही उद्घाटनं असली तरी जिल्हा उपकेंद्र ज्यावेळेस आघाडी सरकार होतं त्यावेळेस ते मंजूर झालं होतं। त्याचबरोबर तुमचा कारल्याचे जे लेणी आहेत आपले एकविरा मातेचं मंदिर, त्यांचं त्या ठिकाणी जे आराखडा होता तो त्यावेळेस झालेला होता आणि त्याच्या भूमिपूजन त्या ठिकाणी करतात। स्कायवॉकचं सुद्धा त्याच काळामध्ये आघाडीच्या शासनाच्या काळामध्ये झालेलं आहे। पण तुम्ही जर पाहिलं तर आम्हाला अशी माहिती भेटते की जिल्हा उपरुग्णालय आता अपूर्ण काम असताना सुद्धा त्या कामाचं त्या ठिकाणी उद्घाटन लोकार्पण सोहळा होतोय। हे कुठपर्यंत चांगलं आहे, म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी तुम्ही जर काम करणार असाल तर चुकीचं आहे। अजून त्या ठिकाणी काही सुविधा नाही आहेत, काही कामं अपूर्ण आहेत। मला तर असं कळालं आहे की त्या ठिकाणी एक ॲक्सिडेंट पण झाला, म्हणजे अशा जर घटना होणार असेल आणि तुम्ही जर त्याचं उद्घाटन करणार असाल तर ते कुठपर्यंत समाजासाठी चांगलं आहे। म्हणजे तुमच्या यशवंत मोहोळ आणि एसपी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष दत्तात्रय पडवळ अशा दोन प्रमुख अध्यक्षांची बॅनरवरती नावं टाकलेली आहेत आणि त्यांना उद्घाटनाला प्रमुख उपस्थित बोलवले। 2.5 वर्षानंतर तुमची नावं पुन्हा फलकांवर झळकत आहेत, त्याबद्दल काय सांगाल? नाही, आम्ही गेले 5 वर्ष पक्ष संघटनेमध्ये काम करताना माझ्यासारखा कार्यकर्ता आहे। गेले आम्ही तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र असताना काम करतोय, तेव्हापासून आज आम्ही काम करत असताना सुद्धा त्यावेळेस कुठले पक्षाची इतर पक्षाची नावं आठवले नाही किंवा विरोधी पक्षाची सुद्धा नावं आठवले नाही। विरोधी पक्षामध्ये त्यावेळेस भाजप होतं, त्यानंतर तुमचं शिवसेना त्यावेळेस संघटनेत एकत्र होती, पण त्या कार्यकर्त्यांची संघटनेत एकत्र असताना सुद्धा शिवसेनेची पुढे किंवा काँग्रेसच्या नावाने दिसली। पण आता सर्व पक्ष दिसतात का? तर 5 वर्षांनी निवडणूक आली, 4 वर्ष 5 वर्ष कुणाला विचारायचं नाही, शेवटचे 5-6 महिने सगळ्यांना बरोबर घ्यायचं, जसं काय मी सगळ्यांबरोबर आहे असं दाखवण्याचं काम या ठिकाणचे लोक प्रतिनिधी करतात का असं आम्हाला वाटतंय। म्हणून आम्ही जरी नावं टाकली, आम्हाला पुढे फोन आलेत का? नाही आले। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला फोन पण नाही आला, त्याच्यामुळे मी जाणार पण नाही। या कार्यक्रम आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने बहिष्कार टाकण्यात येत आहे। आम्ही ह्या कार्यक्रमाला हजर राहणार नाही आणि असं जर काम अपूर्ण काम करणार असेल आणि त्या कामाच्या उद्घाटनाला जर बोलवणार असेल तर आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही। साहेबांचं सांगणं असतं की अशी कामं अपूर्ण काम असेल त्याचे उद्घाटन होत असेल तर त्या ठिकाणी जाऊ पण नाही। एकीकडे आमदार एकविरा देवस्थान ट्रस्टचं सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळ्याचा आज हे करणार आहेत अजितदादा पवारांच्या उपस्थितीमध्ये, आणि दुसरीकडे कारला बुद्ध लेणी जी जगभरात प्रसिद्ध आहे त्या ठिकाणी विद्रुपीकरण चाललं आहे, त्यावर तुम्ही काय म्हणणार? त्या ठिकाणी उद्घाटन करतात साहेब, आता 2 महिने सत्ता बदलणार आहे, फंड पूर्ण येणार आहे, त्याला फंड उपलब्ध झाला असेल त्यांनी केला असेल आता तर ठीक आहे, कारण आता लाडकी बहीण योजनेने अनेक शासनाच्या योजनांना कात्री लागलेली आणि अनेक लोकांचे व्यवसाय त्या ठिकाणी तुम्ही म्हणता रुग्णीकरण होते, त्या व्यावसायिकांचं पुनर्वसन झालं पाहिजे, त्यांना व्यवस्थित जागा दिल्या पाहिजे आणि त्यांचा व्यवसाय त्या ठिकाणी झाला पाहिजे। नाही तर विकास झाला, पण विकास कशाला झाला? फक्त मंदिरापुरता झाला असं नको व्हायला, तिथल्या लोकांचा सुद्धा विकास झाला पाहिजे। पर्यटन मोठ्या प्रमाणात कारला लेणीवर येते, त्या लोकांचा उद्योगधंदा करून जर विकास होत असेल तर ते कुठेतरी चुकीचं वाटते। त्या लोकांना सुद्धा त्यांचं पुनर्वसन करणं गरजेचं आहे, त्यांना व्यवसायासाठी जागा पण करणं गरजेचं आहे। शासन त्याच्याबद्दल मोबदला घेणार असेल तर घेऊ द्या, पण त्या ठिकाणी त्या लोकांना सुद्धा त्या रुग्णीकरणामध्ये ज्या लोकांच्या जागा जाणार त्यांना व्यवस्थित पुनर्वसन होणं ही आमची अपेक्षा आहे। यातूनच आमदार म्हणतात आम्ही जातीपातीचं राजकारण करत नाही आहोत, सर्व समाजांना घेऊन घटकांना घेऊन आम्ही काम करतोय, पण प्रत्यक्षात तसं दिसत नाहीये। नाही, जातीपातीचं राजकारण करत नाही। अहो, आज तुम्हाला मी सांगतो की हे आघाडी शासन महायुतीचं शासन त्या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी दररोज कोण ना कोण नेता कोण ना कोण कार्यकर्ता हा जातीवरच बोलत असतो, बाकीचा तर काही विषय त्यांच्याकडे नाहीच। आज संविधान सुद्धा धोक्यात होतं, परंतु लोकांनी दाखवून दिलं संविधान धोक्यात येऊन देणार नाही, म्हणून आज त्या ठिकाणी शासन जे आलं त्याला पूर्ण बहुमत 400 पार नाही आलं, तिथं लोकांनी रथ रोखला आणि महाविकास आघाडीचं त्या ठिकाणी इंडियाचं सरकार येण्यावर थोड्याहून आमचं सरकार गेलेलं आहे। पण पुढच्या काळामध्ये अजून जोमाने आमचे नेते मंडळी काम करतील, आम्ही कार्यकर्ते काम करू आणि यासाठी आमचा तालुक्यामधून पण प्रयत्न असेल।
मागाशीच तुम्ही म्हटलं की मावळ तालुक्याचा विकास पुरेसा झालेला नाही आहे, पण आपण बघितलं तर देवरोड ते तळेगाव ते वडगाव, कामशेत आणि लोणावळा या ठिकाणी मोठमोठे हॉस्पिटल उभारलेत. असे आमदार म्हणतात की आम्ही 300 कोटी आणले, 200 कोटी आणले, या हिशोबावरती ते. साहेब, विकास होणं म्हणजे काय? विकास हॉस्पिटल बांधणं, पण तिथं डॉक्टर तयार करण्याचं काम तुम्ही केलं. तालुक्यातल्या किती लोकांना तुम्ही शिक्षणासाठी शिक्षण चांगल्या पद्धतीचं दिलं. हॉस्पिटल येऊ द्या, हॉस्पिटल आलं तर त्या तालुक्यातले लोक तिथं कामाला आहेत का? रोजगार तिथं मिळाला. आज तिथं एखादा मला सांग ना तालुक्यामध्ये त्यांनी डॉक्टर तयार केला त्या दवाखान्यामध्ये आहे असं. अहो, हे बाहेरून डॉक्टर येणार आहेत ना, तालुक्यामध्ये असा कुठला विकास झाला? शिक्षणावर काय विकास केला? नोकऱ्या किती लोकांना दिल्या? तुम्ही रोजगार किती लोकांना दिला? हे सुद्धा महत्वाचं आहे. रस्ते केले म्हणजे विकास होत नाही, बिल्डिंग आणल्या म्हणजे विकास होत नाही. त्याच्यामध्ये सामाजिक बांधिलकी म्हणून समाजाला चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी नोकऱ्या देणं, त्या ठिकाणी शिक्षण देणं ही खरी काळाची गरज आहे. आणि त्या मूलभूत योजनेवर तुम्ही काय केलं? आज मावळ तालुक्यासारख्या ठिकाणी निगडे असन आणि ते कळाट असन. मागाशी तुम्ही म्हणत होता मी 200 लोकांना नोकऱ्या दिल्या आणि आमदारांनी किती लोकांना नोकऱ्या दिल्या ते सांगावं. त्याबद्दल काय सांगाल? नेमकं प्रकरण काय? तुम्हाला मी सांगतो, या मावळ तालुक्यामध्ये MIDC आलेली आणि त्या MIDC मध्ये अशा पद्धतीचं काम आहे की आमदार त्या ठिकाणी स्वतःच्या कामासाठी लोकांना तिथं दम देतात. हे मला डायरेक्ट आरोप आहे. पण तिथं कोणत्या माणसाला नोकरी लावण्यासाठी दम नाही देत. किती कामं आहेत आमदारांची त्या ठिकाणी बघा तालुक्यामध्ये. स्वतःची कामं त्या ठिकाणी चालू आहे, त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना दम दिला जातोय. आमच्या सुप्रियाताई मागल्या बोलल्या की इंडस्ट्रियलवाल्या त्यांच्यापर्यंत काहीतरी तक्रार दिली असेल ना. इंडस्ट्रियलवाल्यांना दम देऊ नका, स्थानिक लोकांना दम देऊ नका, तिथल्या स्थानिक लोकांना रोजगार करू द्या. तिथले स्थानिकांचे रोजगार स्वतः करतात आहे आणि स्थानिकांना नोकऱ्या नाही आहेत, तिथं स्थानिकांना कामं नाही आहेत. ही परिस्थिती आहे, वस्तुस्थिती. हे मी त्या ठिकाणी मागाशी बोलताना सांगितलं. त्याच्यामध्ये काही बदल नाही. आज आमच्या सारख्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, पण आम्हाला तिथं कामं नाही आहेत. आमच्या तरुणांना तिथं नोकऱ्या नाही आहेत. किती लोकांना नोकऱ्या देण्याचं काम आमदारांनी केलं. मी जनरल मोटर आली त्यावेळेस 200 मुलांना परमनंट करण्याचं काम त्या काळामध्ये मी केलं होतं. आणि त्यावेळेस मी एक साधा कार्यकर्ता होता, मी कुठल्या पदावर नव्हतो, पण तिथल्या अधिकाऱ्यांना धरून मी माझं तिथं पुढे जनरल मोटरमध्ये काम नव्हतं, पण लोकांसाठी आपण भांडलो आणि तिथं नोकऱ्या देण्याचं काम मी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना. गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर लोणावळा शहरा ठिकाणी नगरपालिकेचा निषेध केला जातोय. नगरपालिकेच्या निषेधावरती मोर्चे काढले जातात, सर्वपक्षीय मोर्चे निघाले होते. आत्ता मध्यंतरी पुन्हा एकदा सर्वपक्षीय किंवा नागरिकांचा मोर्चा तिथे निघाला होता. त्याचं कारण एकमेव की BVG टेंडर तुम्ही कॅन्सल करा किंवा स्थानिक भूमिपुत्रांना तुम्ही टेंडर पास करा. याच्यावर संपूर्ण तालुक्यामध्ये चाललेले. पण आमदार म्हणतात की आम्ही स्वतः तिथं होतो किंवा ते टेंडर कॅन्सल केलं जाईल. मी स्वतः लोकांना काय म्हणायचं, त्या ठिकाणी ना पत्र पण व्हायरल झालं होतं की आमदाराला सांगायचं स्वतः की हे टेंडर कॅन्सल करा. ते पत्र पण व्हायरल सोशल मीडियावर झालं होतं, तुम्ही जर पाहिलं तर. आणि आमदार म्हणतो मी नाही केलं, त्याच्यामध्ये माझा हात नाही. पण मग आमदारांनी पत्र दिलं, काही सोपत सही केली. आमचं असं एक म्हणणे. आज स्थानिक लोकांना त्या ठिकाणी काय रोजगार भेटला? किती लोकांचे त्या ठिकाणी आज छोटे मोठे उद्योग धंदा करणारे तरुण युवक आहेत, त्यांच्याकडे छोटे मोठे उद्योग आहेत, त्यांना कुठलाही उद्योग भेटलेला नाही. तिथं तुम्ही जर पाहायला गेलं तर प्रत्येक ठिकाणी आमदारांचेच काम आहेत. मग विकास झाला कोणाचा? आमदारांचा झाला का तालुक्याचा झाला? माझा हा प्रश्न आहे. तुमचं तिथं खडी त्यांची, क्रेशर त्यांचं, डबर त्यांचं, कॉन्ट्रॅक्टर त्यांचा, टक्केवारी त्यांची, सगळं त्यांचं. आणि मग विकास आमच्या स्थानिक तरुणांना काय भेटला? विकास काय रोजगार भेटला तरुणांना? त्या तरुणांचा रोजगार काढला. ज्याच्याकडे एक डंपर येतो, खडी क्रेशर टाकणार होता, काम आले म्हणून, तर त्याला नाही काम. यांच्याकडनं 2-3 महिने लोकांना त्या ठिकाणी क्रेडिट दिलं जातं आणि अशा पद्धतीने काम केलं जातं. आज कुठेतरी चुकीचं चाललेलं आहे, आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. आणि तुम्ही जर लोकांना काहीतरी आम्हीच दाखवून हे करणार असेल आणि त्यांच्या तरुणांना मागे काही तरुणांना तुम्ही खाली याला घेऊन गेलेत काय कोकणात, कशाला नेलो? अहो, तिथं तर आम्हाला सांगितलं गेलं की बाटल्यांचा धूर घाला. म्हणजे एवढ्यापर्यंत फार तालुक्याचं राजकारण चाललंय. ही चांगली संस्कृती नाहीये. आतापर्यंत तालुक्यात अनेक आमदार झाले, पण ह्या पद्धतीचं काम कोणत्या आमदारांनी केलं नाही. तरुणांना रोजगार असं एखाद्याने कमी काम करू द्या, पण संस्कृती वेगळी लावू नका. तालुका चांगल्या दृष्टीने मावळ तालुक्याचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही. येत्या विधानसभेमध्ये आता महायुतीमधून काडाजिंगी उडालेली आहे. उमेदवार एकीकडे रवींद्रप्पा बेगडे यांची उमेदवारी जाहीर होती, तर एकीकडे बाळा बेगडेंचं नाव येते. त्यातूनच सुनील शेळके तयारीला लागलेले आहेत. तर आपल्या महाविकास आघाडीमधून राष्ट्रवादी शरद गटाकडून उमेदवारी जाहीर होईल का?
100% होणार. साहेब जे निर्णय घेतील त्याच्यावर आम्ही बरोबर राहणार आहे. आमच्याकडे तिन्ही पक्षाच्या लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे. मी स्वतः या ठिकाणी मावळसाठी इच्छुक आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं, पवार साहेबांच्या पक्षाकडनं. त्याच्यानंतर काँग्रेसकडनं सुद्धा मला वाटते 5-6 लोकांनी उमेदवारी मागितलेली आहे. शिवसेनेकडनं पण त्यांनी त्यांचे 2 अध्यक्ष वगैरे यांनी उमेदवारी मागितली. आघाडीचा जो उमेदवार असेल त्याचं हे करणार आहे. परंतु तुम्ही मागाशी मला बोलले की महायुतीमध्ये खटके उडत आहे. मला आहे ना महायुतीला सवाल करायचा आहे बरं का. महायुतीची लोक म्हणतात, भाजपची लोक म्हणतात हा मावळ तालुका हा भाजपचा बालेकिल्ला आहे. त्यांची बैठक झाली त्या याच्यामध्ये सांगितलं की मावळ हा भाजपचा बालेकिल्ला आहे. मला त्यांना असं विचारायचं आहे, हा जर भाजपचा बालेकिल्ला आहे, लोकसभेला धनुष्यबाण आणि विधानसभेला घड्याळ आणि आम्ही आहे ना महायुतीचा धर्म पाळला, मग तुम्ही घड्याळाला मतदान करा आणि धनुष्यबाणाला मतदान करा. आणि मग हा मला विचारायचंय भाजपच्या लोकांना की हा तुमचा बालेकिल्ला राहिला कुठं? मग तुमचा फक्त नगरपालिकेला, जिल्हा परिषद, पंचायत समितीला. मग तुम्हाला त्यावेळेस लोक गेले ना, ते म्हणले ना कमळाला मतदान करा, त्यावेळेस त्यांना घराच्या बाहेर नाही काढलं म्हणजे बरोबर होईल. अशी परिस्थिती मावळ तालुक्यामध्ये भाजपची झालेली आहे. ना घरका ना घाटका, त्यांना फक्त कामच करायचे. भाजपची दयनीय अवस्था आहे. आणि शिंदे गट तर मोजकच आहे. त्याच्यामुळे शिंदे गटाचा आता त्यांनी आपलं भागून घेतलंय, खासदार निवडून आलेले आहे. त्याच्यामुळं त्यांनी पण आरोप केले की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काम केलेलं आहे. मग एवढे तुम्ही सगळ्यांनी काम करून 5,000 जरी दिलं कोणी, आमचं तर म्हणणे त्या ठिकाणी जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असतात तर यावेळेस 100 आणि 101% शिवसेनेचा खासदार त्यावेळेस पडला असता. अशी परिस्थिती मावळातली होती. म्हणजे 5,000 जरी भेटला असेल तर त्यांनी कुठेतरी दिला असेल, पण ते म्हणतात दिलं नाही. म्हणजे याचा अर्थ काय की त्यांच्या लोकांनी कामं केली नाही, ते त्यांच्यातच भांडण बसलेले आणि त्याचा फायदा नक्कीच आमच्या महाविकास आघाडीला होईल. पवार साहेबांनी जे काम मावळ तालुक्यामध्ये केलंय, शेतकऱ्यांच्यासाठी कर्जमाफी केली, त्याच्यामध्ये आजच्या घडीला कुणीही तेवढी कर्जमाफी करू शकलं नाही. उद्धव साहेबांनी शासन आल्या कर्जमाफी केली, त्या शेतकऱ्यांना त्याचा अनेक लोकांना लाभ झाला. अशी कर्जमाफी करणारे शासन आणि निर्णय घेणारे शासन नेते मंडळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याच पक्षामध्ये आहेत. आणि ते समाज हितासाठी भविष्यकाळामध्ये काम करणारे. महाराष्ट्रातले जर निर्णय पाहिले तर आघाडीचं शासन पुढच्या काळामध्ये येणार आहे. आणि आघाडीचं शासन आणण्यासाठी मावळ तालुक्याचा आघाडीचा आमदार राहावा ही सगळ्या लोकांना मी या निमित्तानं विनंती करतो. शासन त्या ठिकाणी येईल, त्याचा आमदार झाला तर विकास होण्यामध्ये ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या पुरवण्यासाठी आमच्यासारखे कार्यकर्ते भविष्यकाळामध्ये नक्की काम करतील. आघाडीचा जो उमेदवार असेल, उद्या साहेबांनी सांगितलं की हा आपला उमेदवार ज्याला शेंदूर लावतील त्याला आम्ही सर्वजण कार्यकर्ते काम करू. आजच्या बैठकीमध्ये आमचा तोच निर्णय झालेला आहे. आम्ही या ठिकाणी आज सगळ्यांची बैठक बोलवली होती. त्या बैठकीमध्ये सभासद नोंदणीची सुरुवात या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर संपूर्ण मावळ तालुक्यातल्या मतदार याद्या देण्याचं काम पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आम्ही दिलेलं आहे. आणि त्या मतदार याद्या आज प्रत्येक गावागावात पोहोचतील आणि प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितले कामाला लागा. जो शासन आपल्या भविष्यकाळामध्ये निवडणूक होणार आहे, आघाडीचा जो उमेदवार राहणार आहे त्याचं आपल्याला काम करायचं आहे. तो कोणत्या पक्षाचा हे बघायचं नाही, तो कोण उमेदवार हे बघायचं नाही. त्या दृष्टीने कामाला सगळे कार्यकर्ते लागलेले आणि भविष्यकाळामध्ये मावळ तालुक्यातला आमदार हा आघाडीचा कसा होईल यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे. धन्यवाद.